गुड मॉर्निंग मुलांनो. तर आज फ्रायडे आहे, शुक्रवार आहे. तर कंटिन्यू करणार आहोत आपला क्लास. लास्ट क्लास आपला मंडेला होता, राईट? आणि लास्ट क्लासमध्ये आपण केप्लसचे लॉज बघितलेले होते आणि तो फॉर्म्युला काढलेला होता आपण, राईट? हाऊ एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर, तो वाला फॉर्म्युला आपण काढलेला होता. सो लेट अस कंटिन्यू टुडे. नेक्स्ट टॉपिकला कंटिन्यू करूया. सो मी तुमचं टेक्स्टबुक शेअर करते की आपण लास्ट क्लासमध्ये काय काय बघितलेलं होतं. आय होप तुम्ही होमवर्क केला असेल. होमवर्क मध्ये काय काय होतं आपल्याला, आय होप तुम्ही ते केले. केप्लसचे लॉज मी तुम्हाला ब्युटिफुल हँडरायटिंग मध्ये लिहायला सांगितलेले आणि त्याला पाठ करायला सांगितलेलं होतं. आणि सेकंडली मी तुम्हाला जो आपण सेंट्रिपिटल फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्सचा मी तुम्हाला जे एक्सप्लेनेशन दिलेलं आणि त्याच्यामध्ये तो फॉर्म्युला आपण कसा काढलेला आहे, एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर, ते सुद्धा करायला सांगितलेलं, राईट? सो आता आपण थोडंसं रिवाइज करूया तुमच्या बुक मधून, जेणेकरून तुम्हाला आठवेल आपण लास्ट क्लासमध्ये काय केलेलं आहे. ठीक आहे, तर आता मी बुक शेअर करते, एक मिनिट. तर हे तुमचं टेक्स्टबुक आहे. फर्स्ट चॅप्टर आपण करतोय. सो हे केप्लसचे लॉज आपले झाले लास्ट टाइम आणि हा फॉर्म्युला कसा आपण आलेला तो पण पाहिलेलं होतं, राईट? हे पण तुम्हाला नीट करायला सांगितलेलं मी वाचून. तर आता लास्ट टाइम आपण हे 2 क्वेश्चन्स पण सॉल्व्ह केलेले ना, राईट? हे महेंद्रवाला आणि त्याच्यामधलं हे पण काढलेलं आपण, ऍक्सेलरेशन पण काढलेलं, किती ऍक्सेलरेशनने तो जाईल, वेलॉसिटी त्याची काय असेल, हे पण आपण बघितलेलं होतं लास्ट क्लासमध्ये. येस. सो आता आपण पुढचं बघणार आहोत. परत मी तसं तुम्हाला हा एक्सप्लेन केलंय, पण परत एकदा मी एक्सप्लेन करणार आहे. हा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, राईट? ह्याचं मी एक्सप्रेशन पण काढून दाखवलेलं होतं की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स attracts every other object with a definite force, and that force is directly proportional to product of the masses of the two objects and inversely proportional to the square of distance between them. हे पाठ करायचंय तुम्हाला आणि ते सूत्र इथे डायरेक्टली लिहिले त्यांनी. तर ते कसं लिहू शकतो मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलेलं, त्या पद्धतीने लिहा. त्या पद्धतीने लिहिलं तर जास्त चांगले, कारण तुम्हाला ते विसरायला नाही होणार. ठीक आहे. सो चला आता आपण पुढच्या टॉपिक वरती जाऊया. तर पुढचा टॉपिक काय आहे आपला? आज आपण बघणार आहोत, हे 2 टॉपिक कव्हर करायला आपण ट्राय करणार आहोत आज. अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. ठीक आहे, तर हे 2 ट्राय करणार आहोत आपण टॉपिक कंप्लीट करायला. पण त्याच्या पण आधी एक मिनिट, मी तुम्हाला होमवर्क मध्ये एक सम दिलेलं ते बघतेय, ते आपण एक सोडवूया का, जेणेकरून तुम्हाला आन्सर्स मिळतील मी जे होमवर्क दिलेलं त्याच्यामधले. हा वाला क्वेश्चन बघा. हा मी होमवर्कला तुम्हाला दिलेला की नाही मला आठवत नाहीये, बट एनी हाऊ होमवर्क वाले जर तुम्ही क्वेश्चन सोडवले जरी असतील आणि इथे जे आन्सर्स ऑलरेडी दिलेत तर ते आले नसतील तर मला नक्की विचारा तुम्ही. ठीक आहे, तर आता मी सध्या जो आहे तो हा क्वेश्चन सॉल्व्ह करते. त्याच्यानंतर ना एफ, क्वेश्चन नंबर 5 मधला एफ, त्याच्यानंतर ना मग जसं आपण ठरवलेलं आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन काय आहे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर चला आपण आधी हा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात.
सो यू कॅन सी, आधी क्वेश्चन समजून घेऊयात. द masses of the earth and moon are 6 into 10 raised to 24 kg and 7.4 into 22 kg respectively. Means ऑर्डर नुसार अर्थचं मास किती असेल मग 6 into 10 raised to 24 kg आणि मूनचं मास किती असेल 7 into 10 raised to 22 kg, right? Then the distance between them is 3.84 into 10 raised to 5 किलोमीटर. रिमेंबर त्यांनी ते डिस्टन्स किलोमीटर मध्ये दिले, मीटर मध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. तर म्हणजे मासेस दिलेत M1 M2 घेऊ शकतो आपण, डिस्टन्स दिले त्याच्यामधलं R आणि आपल्याला काढायचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स F काढायचंय. स्ट्रेट फॉरवर्ड गणित आहे, जे आपलं सूत्र आहे त्याचं, आणि ते जी ची पण व्हॅल्यू दिलेली आहे. पॉसिबल आहे कधी कधी ती लोक जी ची व्हॅल्यू नाही देणार. तर जसं मी नेहमी प्रत्येक क्लासमध्ये तुम्हाला सांगते, जी ची व्हॅल्यू आतापर्यंत तुमची बाय झाली पाहिजे. ठीक आहे, तर चला आता हे सम आपण सॉल्व्ह करूयात आधी आणि त्याच्यानंतर ना नेक्स्ट टॉपिक कडे जाऊयात. तो लास्ट टाइम मी जसं शिकवलेलं तसंच त्याच पद्धतीने आपण सोडवायचं नेहमी. ओके, ती एकदम सिस्टमॅटिक पद्धत आहे. तर आधी आपण लिहिणार डेटा. तर ह्याच्यामध्ये आपण काय घेऊयात आधी, M1 अर्थचं मास घेऊया. किती दिलंय 6 into 10 raised to 24 kg. मूनचं मास M2 घेऊयात, ते किती दिले 7.4 into 10 raised to 22 kg. तुम्ही बघू शकता इथे 10 raised to 24 आहे, इथे 10 raised to 22 आहे. याचा अर्थ ऑब्विसली ना मूनचा मास कमी आहे अर्थच्या मास पेक्षा. एक मिनिट हा. क्या रे हाँ एक मिनिट, हे मी परत लिहिते, खालीच गेले. ठीक आहे, तर मुलांना आपण ना क्वेश्चन नंबर 5 तुमच्या एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 5 मधला क्वेश्चन नंबर F सॉल्व्ह करतोय. तर त्याच्यामध्ये सन आणि मूनचं मास दिले, त्या दोघांमधलं डिस्टन्स दिलंय आणि आपल्याला त्याच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचंय नेहमीप्रमाणे, राईट. आपला जो फॉर्म्युला आहे G M1 M2 अपॉन R² वाला फॉर्म्युला. सो मी आधी डेटा लिहिते. तर मास ऑफ द अर्थ किती दिलेला आहे 6 into 10 raised to 24 kg. मास ऑफ द मून किती दिलेला आहे 7.4 into 10 raised to 22 kg. त्याच्यानंतर ना डिस्टन्स बिटवीन देम दिलेलं आहे 3.8 into 10 raised to 5 किलोमीटर. तर मी ह्याला कन्वर्ट करते मीटर मध्ये, कारण आपल्याला सगळे युनिट्स सेम टाईपच्या युनिट सिस्टीम मध्ये हवेत. तर बाकीचे SI सिस्टीम मध्ये मास, SI सिस्टीम मध्ये किलोग्राम, SI सिस्टीम म्हणजे माहिती ना तुम्हाला स्टँडर्ड इंटरनॅशनल सिस्टीम,
आणि स्टँडर्ड इंटरनॅशनल सिस्टीम प्रमाणे आपण डिस्टन्स मीटर मध्ये घेतो, किलोमीटर मध्ये नाही घेत. तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे किलोमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 1000 ने मल्टिप्लाय करतो. तर इथे 1000 ला डायरेक्ट 1000 न लिहिता आपण 10⁻³ लिहू शकतो, राईट. मग हे काय बनेल 3.8 इंटू 10⁸ मीटर, राईट. कारण हे ऍड होतील ना, आठवते तुम्हाला इंडायसेस प्रॉपर्टीज a⁻m इंटू a⁻n असं असेल तर काय करतो आपण, दोघांचा बेस सेम आहे, पाया सेम आहे, तो a⁻m+n करतो. सेम वे इथे दोघांचा बेस सेम आहे, 10 आहे, म्हणून त्यांच्या ज्या पॉवर्स आहेत 5 आणि 3 त्या ऍड होते, राईट. जी ची पण व्हॅल्यू दिलेली आहे 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ओके. सो चला आता टू फाइंड, काय फाइंड आउट करायचंय, फाइंड आउट करायचंय आपल्याला एफ. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून. पाहिजे तर ना तुम्ही अशी डायग्राम पण काढू शकता बाजूला, जेणेकरून तुम्हाला समजेल की नक्की काढायचं काय आहे. ठीक आहे. तर समजा आपली ही अर्थ आहे आणि अर्थच्या बाजूला असा हा मून गोल 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 फिरतोय. तर ही अर्थ आहे, हा मून आहे, राईट. सो आता दुसरं मी काय लिहिते, फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आपण यूज करणार आहे, तर ह्याच्यासाठी आपला एकच फॉर्म्युला आहे. सो F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r². सबस्टिट्यूट व्हॅल्यूज. सो F इज इक्वल टू G ची प्राइस काय आहे 6.67 इंटू 10⁻11 इंटू m1 is 6 into 10⁻20. m2 is 7.4 into 10⁻22 अपॉन. आता इथे नीट लक्ष द्या. अच्छा, हे 3.84 होता. डिस्टन्सचा स्क्वेअर आहे 10⁸ याचा तो काय होणार आहे, स्क्वेअर आहे. एक सेकंड ना. अच्छा, नावापूर गव्हर्नमेंट स्कूलनी जॉईन केले. एक मिनिट कोणी माझ्याशी बोलू शकतं का? तुम्हाला दिसते, स्क्रीन दिसते प्रॉपरली आणि मी काय म्हणते ते समजते, ऐकायला येतोय माझा आवाज? म्हणजे आता मी ज्यावेळी थोड्या वेळ आधी स्क्रीन शेअर केलेली दिसत होती का तुम्हाला? ठीक आहे. तर आता मी काय केलेलं आहे, इथे किमती ठेवलेल्या आहेत. आता काय करायचंय, आता असे एवढे मोठे लांब असे जे कॅल्क्युलेशन्स असतील ना, तर त्याला आपण ना आधी सिंपल बनवून घ्यायचं. तर आता मी काय करते, वरचा भाग जो आहे तो मी मुजवते. तो तुम्ही आता कॉपी करत असाल तर पटकन ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि त्याच्यानंतर ना मग हळूहळू नंतर तुम्ही कॉपी करू शकता. ठीक आहे. कारण आता तुमचं लिहून होईपर्यंत मी वेट नाही करू शकत. रेकॉर्डिंग बघा नंतर हवं तर. आता पॉसिबल नाहीये तर रेकॉर्डिंग बघा नंतर ना. ठीक आहे. तर हा मी वरचा भाग इरेज करते. बघा आता मी पुढे काय करते, ह्याला सिंपल बनवायचंय. तर काय करायचं, आपण सगळे नंबर ना आधी एकत्र लिहून घ्या. नंबर म्हणजे पॉइंट मधले जे नंबर आहेत आणि 10च्या पॉवर सेपरेट करा. सो सी हाऊ आय एम रायटिंग 6.67 इंटू 6 इंटू 7.4 ह्याला एकत्र लिहिलं मी.
आणि ह्यांच्या पॉवर्स एकत्र लिहिले आता -11 6 आणि सॉरी 10⁻²4 10⁻²2 ठीक आहे. आणि खाली काय होईल आता, खाली काय होईल 3.84 इंटू 3.84 2 वेळा येईल कारण स्क्वेअर आहे आणि इथे 10ची 8वी पॉवर होती तर ही काय बघेल 10⁻16 बनेल ना. 8 टू जा 16 आठवते हा वाला रूल a⁻m आणि ब्रॅकेटच्या बाहेर n असेल तर हे बनते a⁻mn म्हणजे आपण त्याला काय करतो मल्टिप्लाय करतो राईट. सेम तोच रूल वापरून आता काय करणार आहे बघा मी आता ना पॉइंट्सला काढणार आहे. आता हे पॉइंट्स घालवण्यासाठी मी काय करते त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपरली हे माहिती असायला हवं की मॅथ्स मध्ये आपण डेसिमल्स ज्यावेळी सॉल्व्ह केलेले चॅप्टर होता तुम्हाला लोअर क्लासेसमध्ये 7वीला असेल 8वीला असेल त्याच्या आधी पण असेल कदाचित तर डेसिमल्स ज्यावेळी आपण पॉइंट्स घेऊन कॅल्क्युलेशन करतो तर ते कसे करतो ते तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. ठीक आहे. तर आता बघा मी काय करते. पहिला पॉइंट मी कसा घालवते पॉइंट नंतर इथे 2 डिजिट आहेत आणि पॉइंट नंतर इथे पण 2 डिजिट आहेत. सो व्हॉट वी कॅन डू तुम्हाला माहिती आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये 2 संख्या असतील आणि त्या दोन्ही संख्येमध्ये पॉइंट नंतर सेम नंबर ऑफ डिजिट्स असतील तर हा पॉइंट कॅन्सल होतो. कसा कॅन्सल होतो ते तुम्ही एकमेकांशी डिस्कस करून शोधा किंवा तुम्ही तुमच्या मॅथ्स टीचरला विचारा स्कूलमध्ये. ठीक आहे. हा पॉइंट कट झाला इथल्या इथेच कट झाला. आता इकडचा पॉइंट आणि इथला पॉइंट घालवण्यासाठी मी काय करणार आहे तुम्हाला माहिती एक पॉइंट घालवायचा असेल तर आपल्याला 10 ने गुणावं लागतं. तर इथे ऑलरेडीच माझ्याकडे पॉवर आहेत 10च्या तर मी काय करणार आहे जे पॉझिटिव्ह पॉवर आहेत म्हणजे ते तेवढे 1 वरती झिरोज एक्स्ट्रा असतात तर त्याच्यातलाच एक झिरो वापरून ह्याची पॉवर मी घालवणार आहे. मग हा पॉइंट घालवण्यासाठी इथे जे 10⁻22 आहे त्याच्याऐवजी 10⁻21 राहील. सेम वे इथला पण पॉइंट घालवण्यासाठी पॉइंट नंतर 2 डिजिट आहेत तो वाला पॉइंट घालवण्यासाठी इथे पण काय बनेल हे 14 बनेल राईट. तर चला लिहूयात आता आपण. बघा मी काय करते तर हा पॉइंट गेला 6.67 चा पॉइंट घालवून काय बनेल आता ते 667 इंटू 6 इंटू 74 इंटू 10⁻11 10⁻24 आणि 10⁻21 कारण मी काय केलं 7.4 चा पॉइंट घालवण्यासाठी ह्या 22 ला 21 केलं लास्ट मध्ये. त्याच्यानंतर ना आता 3.84 चा पहिलावाला 3.84 चा पहिलावाला पॉइंट ऑलरेडी घालवलेला होता मी 6.67 बरोबर तर हे 384च राहिलं आणि इकडे 10 ची पॉवर मी कमी करणार आहे मग हे पण 384 बनेल आणि इथे बनेल 10⁻14 इझी. तर आता ह्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करूयात आणि नंतरचे कॅल्क्युलेशन्स तुम्ही स्वतः ट्राय करणार आहात आणि नेक्स्ट क्लासमध्ये हवं तर मला आन्सर सांगा. तर आता पुढे मी बघा काय करते. आपण नॉर्मली काय करतो 2 नंबर जे आहेत न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ते जर एकाच टेबलमध्ये येत असतील तर आपण त्याला डिवाइड करतो ना सेम टेबलने. आता बघा 74 चा टेबल यायला पाहिजे 384 चा टेबल यायला पाहिजे अजिबात असं काही नाहीये. सिंपल गोष्टीने चालू करायचं कॅल्क्युलेशन सिंपल करण्यासाठी. 6 इवन नंबर आहे 74 इवन नंबर आहे 384 इवन नंबर आहे तर आपण काय करूया इवन नंबरला माहितीच आहे तुम्हाला 2 ने भाग जातोच. वी कॅन डिवाइड बोथ द नंबर्स बाय 2 तर 2 ने डिवाइड करूया. सो 2 3 जा 6 2 1 जा 2 2 9 जा 18 2 2 जा 4. सेम वे 2 3 जा 6 2 7 जा 14 आणि इथे पण 2 नेच डिवाइड केले सेमच आन्सर येईल 192. येस. परत आता ह्याला 192 ला 3 ने पण डिवाइड होईल बघा.
सो 3 1 जा 3, 3 6 जा 18, एक उरला आणि 12 बनतील. सो 3 4 जा 12. आता सगळे जे आहेत ते खाली इवन नंबर आहेत आणि वरती सगळे ऑड नंबर आहेत. तर कोणत्या नंबरने डिवाइड होतील नाही होतील आता ते तुम्हाला स्वतःला फाइंड आउट करायचंय. तर f इज इक्वल टू, आता माझ्याकडे पण बघू शकता तुम्ही, सिंपल नंबर राहिलेले आहेत. तर 667 इंटू 37 अपॉन 64 इंटू 192. येस. आणि आता 10च्या पॉवरचं मी काय करणार आहे, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, ज्या सगळ्या न्यूमरेटर मधल्या पॉवर आहेत त्या सगळ्या ऍड होतील. म्हणजे 24 प्लस 21 दोघांचे जे साइन सेम आहेत आधी त्यांना ऍड करून घ्या. तर हे किती बनेल 45. आणि त्याच्यामधून 11 ला मायनस करावं लागेल, राईट, कारण नेगेटिव्ह साइन आहे. असं होईल ना ते. -11 प्लस 24 प्लस 21, राईट. सेम साइनला आपण ऍड करतो. सम सेम साइन सम, डिफरंट साइन डिफरन्स, हे लक्षात ठेवा. आणि मग ज्यावेळी डिफरंट साइनचा डिफरन्स काढतो म्हणजे आपण त्याला मायनस करतो, पण आन्सरला साइन आपण कोणतं देणार, मोठ्या संख्येचं साइन देणार. ठीक आहे. सो इथे मग 45 मधून 11 गेल्यानंतर मग हे किती बनेल, हे बनेल 34. येस. आता 34 मधून 14 आपल्याला मायनस करावे लागतील, कारण ते वरती आल्यावरती यू नो दॅट 1 अपॉन a रेस टू m असेल, तर त्याला आपण काय लिहू शकतो, a रेस टू -m. वरती आल्यावर काय होणार, ते पॉवर मायनस होणार. मग ऑब्व्हियसली परत एकदा 10चं मायनसचं चिन्ह, मग ते इथून आपल्याला काय करावं लागेल, 14 ला पण मायनस करावं लागेल. सो आपलं आन्सर येईल 20. मग 10च्या सगळ्या पॉवर्स मी ऑपरेट केल्या, आन्सर आलं 20. ठीक आहे. सो आता ह्याचे जे पुढचे कॅल्क्युलेशन्स आहेत हे तुम्हाला स्वतःला करायचे आणि चेक करा की जे टेक्स्टबुक मध्ये जे आन्सर दिलेले ते तुमचं आन्सर येते की नाही. ठीक आहे. तर चला आता पुढचं, आता जसं आपण ठरवलेलं नेक्स्ट टॉपिक बघूया. तर मी आता ह्याला स्टॉप करते. तर नेक्स्ट टॉपिक आपण काय बघणार आहोत, आतापर्यंत आपण जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिस्कस केला तो इन जनरल केला, म्हणजे की तो सगळ्यांसाठीच लागू होतोय. सर्वसाधारणपणे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो ते आपण डिस्कस केलं इन जनरल. आता आपण फक्त अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल बोलणार आहोत. ठीक आहे. सो तुम्ही टेक्स्टबुक तुमचं उघडा आणि टेक्स्टबुक मध्ये हे बघा, ह्या टॉपिक वरती आहे, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनच्या आधीचा जो टॉपिक दिलेला आहे. हा वाला, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये खूप सिंपल एक एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला सांगते. तुम्हाला माहिती आहे अर्थकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्याच्यामुळे अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्या आतमध्ये, जोपर्यंत तो फोर्स खूप स्ट्रॉंग आहे, त्याच्या आतमध्ये ज्या पण वस्तू येतात तर त्याच्यावरती त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा परिणाम आपल्याला बघायला भेटतो. एक्झाम्पल, वस्तू अर्थकडे पडतात, रिलीज आपण त्याला केल्या, सोडून दिल्या तर वस्तू अर्थकडे पडतात, अट्रॅक्ट होतात, राईट. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा परिणाम आपल्याला दिसतोय. सेकंडली दुसरं अजून काय होतंय, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आपला जो मून आहे, चंद्र आहे, तो अर्थच्या भोवती गोल 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 फिरतोय, राईट. तर मग स्पेशली अर्थचा जो फोर्स आहे टू अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ, त्यालाच नाव दिलेले अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ह्या फोर्समुळे आता ऑब्जेक्टचं जे मोशन आहे
कुठल्या पण ऑब्जेक्टचं जे मोशन आहे त्याच्यावरती काय परिणाम होतोय ते इथे त्यांनी एक्सप्लेन केले. पहिलं एक्झाम्पल घेऊया आपण. एक छोटासा दगड घेतला तुम्ही आणि ना बरोबर ना तुम्ही अशी अरेंजमेंट करताय की तो दगड एकदम सरळ फेकला जाईल आकाशाकडे. आपण नॉर्मली असा वाकडा फेकतो ना, कारण आपल्याला तसंच बॉडी आपली यूज करून फेकता येईल. पण समजा तुम्ही अशी कुठली तरी एक मशीन निर्माण केली, ऑलरेडी आहेत तशा काही मशीन्स, आणि त्याने काय केलं, तुम्ही ती कुठली पण वस्तू किंवा दगड एकदम स्ट्रेट वरती फेकला अर्थला, एकदम असा परपेंडिक्युलर लंब दिशेने. तर मग तो दगड वरती जाताना हळूहळू त्याची वेलॉसिटी कमी 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 होत जाते, राईट. त्याच्यामुळे एक पॉइंट असा येतो की तो फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी तो दगड तिथेच थांबतो आणि मग परत जसा वर गेला तसंच खाली पडायला सुरुवात होते. आणि परत खाली 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 पडताना परत त्याची वेलॉसिटी वाढत जाते. वर जाताना कमी होते का? कारण तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट चाललाय, उलट्या दिशेने चाललाय. दगड वर चाललाय पण अर्थ त्याला स्वतःकडे उलट्या दिशेने खेचते खाली. त्याच्यामुळे मग त्याची वेलॉसिटी कमी कमी होत जाते आणि खाली पडताना त्याची वेलॉसिटी वाढत वाढत का जाते? कारण अर्थच्या दिशेनेच तो येतोय. मग खाली खाली येताना अर्थच्या जवळपासून त्याचं अंतर जसं जसं कमी होत जाईल तसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती जो काम करतोय अर्थचा तो वाढत वाढत जाईल. इट्स लाईक की अर्थ त्याला आधी हळूहळू खेचते, नंतर ती त्याला फास्ट खेचायला सुरुवात करते जसं जसं तो जवळ येतोय. तसं तुम्ही इमॅजिन करू शकता. ठीक आहे. तर चला आता आपण ना हे एक्झाम्पल बरोबर मी तुम्हाला एक्सप्लेन करते. मग हा अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे आणि ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन काय आहे. दिस ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ऍक्सिलरेशनची डेफिनेशन तुम्ही गेल्या वर्षी बघितलेलीच होती, पण चला आता मी परत एकदा तुम्हाला दाखवते काय आहे ते. एक मिनिट हा, माझ्या सिस्टीम मध्ये काहीतरी झालं. अच्छा ठीक आहे, चला झालं व्यवस्थित. हँग झालेलं ऍक्च्युली ते थोड्या वेळासाठी. ठीक आहे. तर काय आपण डिस्कस करत होतो, एक दगड वरती फेकलेला आहे आणि नंतर ना तो वर 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 जसं जसं जातोय तसं तसं काय होतंय, त्याची वेलॉसिटी कमी कमी होत जाते. खाली पडताना वेलॉसिटी वाढत वाढत जाते. अच्छा, मी आता हे तुम्हाला एक्झाम्पल बरोबर एक्सप्लेन करू त्याच्या आधी ना मला तुम्हाला मुलांनो हे एक विचारायचंय. तुम्हाला लास्ट इयर एक वर्ड होता युनिफॉर्म मोशन, सेकंड वर्ड होता युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. ठीक आहे. आता युनिफॉर्म ऍक्सिलरेशन काय होतं ते जरा आठवा बरं. चला तर आता समजून घेऊया आपण. तर सपोज आपली ही अर्थ आहे. एक मिनिट हा, मुलांना हे ना माझ्या सिस्टीम मध्ये काहीतरी ना स्लो झालंय, हे थांबा मी परत एकदा लोड करते. होत
कधी कधी काय आहे, सायन्सची साधनं कधी व्यवस्थित चालतात कधी नाही चालत, पण ठीक आहे, काय हरकत नाही. हा, तर युनिफॉर्म मोशन काय होतं? युनिफॉर्म मोशन मध्ये इक्वल डिस्टन्स इज ट्रॅव्हल्ड इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम, बरोबर. सेम टाइम मध्ये ऑब्जेक्ट सेम डिस्टन्स ट्रॅव्हल करते. म्हणजे से फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्टने चालू केलं ट्रॅव्हल करायला, पहिल्या 10 सेकंड्स मध्ये 2 किलोमीटर, दुसऱ्या 10 सेकंड्स मध्ये परत 2 किलोमीटर, तिसऱ्या 10 सेकंड्स मध्ये परत 2 किलोमीटर. सो इक्वल डिस्टन्स इज ट्रॅव्हल्ड इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. ठीक आहे. तर आता व्हॉट इज युनिफॉर्म ऍक्सेलरेशन? तर एक होतं युनिफॉर्म मोशन, हा नो इट्स नॉट वर्किंग. थांबा मी दुसरा बोर्ड शेअर करते, तोपर्यंत मी जे सांगते ते एक्सप्लेनेशन ऐका तोपर्यंत. हा, तर मी म्हणत होते एक असतं युनिफॉर्म मोशन, इक्वल डिस्टन्स इज ट्रॅव्हल्ड इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम, राईट. तसंच युनिफॉर्म एक समान युनिफॉर्म ऍक्सेलरेशन काय आहे? आता युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आपण डिस्कस करू. त्याच्या आधी युनिफॉर्म ऍक्सेलरेशनच्या आधी ऍक्सेलरेशन काय आहे ते आपल्याला माहिती असायला हवं. तर युनिफॉर्म ऍक्सेलरेशनच्या आधी ऍक्सेलरेशन असायला हवं. मी म्हटलं माहिती, ऍक्सेलरेशन ची लास्ट इयर तुम्हाला डेफिनेशन होती, राईट. चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. वेलॉसिटी मध्ये किती चेंज होतोय आणि किती वेळामध्ये तो चेंज होतोय त्यालाच आपण काय म्हणतो? ऍक्सेलरेशन म्हणतो, राईट. सो मग ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय होता तुम्हाला लास्ट इयर आठवा जरा? फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम, हा फॉर्म्युला होता, राईट. सो युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मग काय असेल? इक्वल टाइम मध्ये अच्छा सॉरी मी डिस्कनेक्ट झालेले. चला परत आता कंटिन्यू करूया. तर मी हे म्हणत होते की आपण काय पाहिलेलं होतं? ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय होता? फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम, राईट. तर मी स्क्रीन शेअर करते आता. सो बघा, तर गेल्या वर्षी आपण बघितलेलं ए इज इक्वल टू A is equal to V minus U upon T.
राईट. हा फॉर्म्युला होता आपल्याला गेल्या वर्षी. A is equal to V minus U upon T. हा फॉर्म्युला होता गेल्या वर्षी आपल्याला, राईट. आता युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणजे काय? चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम इज ऍक्सेलरेशन. तर हा जो चेंज इन वेलोसिटी आहे, वेलोसिटी मध्ये जो चेंज होतोय तो जर इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वल असेल तर त्यालाच आपण युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणतो. म्हणजे मला काय म्हणायचंय, आता युनिफॉर्म मोशन काय होतं, आता नॉर्मली तुम्ही गाडीमध्ये बसलाय, गाडीमध्ये बघा असं हे स्पीडोमीटर असतं आणि ती आपल्याला असं स्टार्टिंग पासून 0 पासून होते बघा. आधी तो 0 वर असते ज्यावेळी गाडी थांबलेली आहे, मग येते ते 10 वरती जातं, 20 वरती जातं. जेवढं मला आठवतंय त्याच्यामध्ये ना 10 पासून लिहिलेलं नाही देत, 20, 40, 60 असं देतात, 80 असं रेंज असते. तर मग ते वाढत वाढत जातं, राईट, जसं जसं आपण गाडीचा स्पीड वाढवतोय तसं. आता युनिफॉर्म मोशन मध्ये आपण काय करतो माहितीये, समजा आता गाडीचं स्पीड एकदा 40 वरती पोहोचलं, 40 वरती पोहोचलं आणि आता मोकळा रोड आहे फुल, आणि हायवे नाही, हायवे आहे तो आणि मोकळा रोड आहे, मग आपण युनिफॉर्म स्पीडने तिथे जाऊ शकतो. आपण काय करतोय, गाडी अशा पद्धतीने चालवतोय की आपण ते 40 वरतीच त्याचं स्पीड मेंटेन ठेवतोय. त्याला आपण काही नाही करत आहे, त्याचं स्पीड वाढवत नाहीये, 40 वरच मेंटेन ठेवतोय. मग ज्यावेळी आपण ते 40 वरतीच मेंटेन ठेवतोय ते स्पीड, मग त्याच्यामुळे काय होईल, वस्तू म्हणजे आपली जी गाडी आहे ती इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करेल इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम मध्ये. म्हणजे पहिले 10 मिनिटं समजा 5 किलोमीटर ट्रॅव्हल केलं, दुसरे 10 मिनिटं परत 5 किलोमीटर, तिसरे 10 मिनिटं परत 5 किलोमीटर, असं. तर दॅट इज व्हॉट इज युनिफॉर्म मोशन. आता इथे काय होतं नीट बघा. समजा आता गाडी आपण स्टार्ट केली, तर स्टार्ट 0 पासून केली तर टाइम पण सुरुवातीचा 0 घेऊया. आणि आपण काय बघितलं, सुरुवातीला मग वेलोसिटी पण 0 आहे ना, गाडी अजून स्टार्टच नाही केली. तर स्टार्ट केल्या समजा आता टाइम 2 सेकंदानंतर ना मग मी स्पीडोमीटर कितीवर आहे तो बघितला, 2 सेकंदानंतर मी बघितलं तर तो 10 वर गेलेला. परत 4 सेकंदानंतर बघितलं, म्हणजे 0 पासून 4 सेकंद, हा तर 4 सेकंद, 4 टाइमर हवं तर आपण स्टॉपवॉच लावू शकतो. तर 4 सेकंदानंतर बघितलं तो 20 वर गेलेला, परत 6व्या सेकंदाला बघितलं तर तो 30 वर गेलेला. तर तुम्ही बघू शकता की आपला स्पीड वाढत चाललाय, 10चा 20 झाला, 20चा 30 झाला, पण समान मेजरमेंटने वाढतोय तो, 10-10नेच तो वाढत जातोय. किंवा 10-10ने आपण मग गाडी थांबवायची असेल तर स्टेप मध्येच तसं 10-10ने कमी पण करू शकतो. तर दिस इज व्हॉट इज कॉल्ड युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. तर आता ते मगाचं जे एक्झाम्पल आपण डिस्कस करत होतो ते वाला बघूया, ठीक आहे. तर आता एक्झाम्पल आपलं काय होतं, आपली ही अर्थ आहे आणि अर्थ वरून आपण काय केलंय, एक दगड समजा असं इकडे ह्या दिशेला पाठवलाय, वरती फेकलाय. मग पहिली गोष्ट तर त्या दगडावरती कुठल्या दिशेने बल लावलं जाते, तर स्ट्रेट लाईन जी आपण केंद्रांना जोडली ना, त्या दगडाचा केंद्र आणि पृथ्वीचा केंद्र, त्याला जी लाईन जोडेल, तर त्या लाईनीच्या दिशेने अर्थच्या सेंटरकडे हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करतोय, राईट. आणि त्याच्यामुळे तो दगड वरती जात असताना, समजा तो आधी इथे होता तो दगड, तर वरती जात असताना स्टेप्स मध्ये त्याची जी आहे ती वेलोसिटी कमी 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 होत जाते, वेलोसिटी त्याची कमी 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 होत जाते. पण असं नाही की अचानकच खूप कमी झाली, एका विशिष्ट अंतराने ती कमी होत जाते. म्हणून का होत की कमी होते, कारण ऑब्विसली उलट्या दिशेने त्याला आपली अर्थ खाली खेचते. आता मग जेव्हा जेव्हा तिथे वेलोसिटी चेंज होते, मग इथे ऍक्सेलरेशन येईल.
ह्याच्या उलट एक्झाम्पल आपण बघितलं. आता समजा तो दगड खाली पडतोय, खाली खाली पडतोय, खाली येतोय असा, तर इथे पण मग त्याची स्टेप्सने वेलोसिटी वाढत 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 जाते. एक्झाम्पल आपण असं घेऊया की एकदम बघा, दगड एकदम वरती फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी ज्यावेळी थांबलेला, त्यावेळी समजा त्याची वेलोसिटी किती असेल, 0. नंतर थोडा खाली आल्यावरती त्याची वेलोसिटी समजा 20 झाली, मग 40 झाली, मग 60 झाली, मग 80 झाली, राईट. अशी स्टेप्स मध्ये ती वाढत जाणार आहे. मग ही जी पृथ्वी आहे, ती पृथ्वी त्याला हे त्वरण देते आपण असं म्हणणार, राईट. अर्थ इज गिव्हिंग ऍक्सेलरेशन टू द ऑब्जेक्ट, टू द स्टोन. म्हणून we call this as acceleration due to gravity, because हे अर्थ मुळे मिळालेलं ऍक्सेलरेशन आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. तर आता मी काय करते, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आता आपण शोधणार आहे. तर बघा, एक तर आपण ऑलरेडी न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो बघितला, F is equal to G M1 M2 अपॉन R स्क्वेअर, राईट. आणि दुसरा जो नियम आहे तो आपण लास्ट इयर बघितलेला, अगेन तो न्यूटननेच दिलेला होता. तो काय होता की एखाद्या वस्तूवरती आपण जर फोर्स अप्लाय केला, राईट, तर ती वस्तू मोशन मध्ये सेट होते ना, म्हणजे 0 पासून ते काही व्हॅल्यू पर्यंत तिची वेलोसिटी बनते, आणि म्हणजेच ती वस्तू काय होते, ऍक्सेलरेट होते. म्हणून बघा, गाडी चालू करताना आपण काय दाबतो, ऍक्सेलरेटर दाबतो ना, म्हणजे गाडीला पण ऍक्सेलरेट करतोय. तर त्याच्यासाठी आपण न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन बघितलेला. इफ यू रिमेंबर, वी हॅड दिस फॉर्म्युला F is equal to ma, राईट. मग अर्थने जे हे दगडावरती जो फोर्स लावलाय, एकतर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन प्रमाणे ह्याला असं लिहू शकतो, ह्याला आपण नंबर 1 नाव देऊयात, आणि असं पण लिहू शकतो, F is equal to ma, ह्याला नंबर 2 नाव देऊ शकतो. आता इथे जे आहे हे ma जो आहे, म्हणजे फोर्स अर्थने जो लावलेला आहे, त्याच्यामुळे कोण ऍक्सेलरेट होतंय, दगड ऍक्सेलरेट होतोय ना. म्हणून ऑब्विसली हे दगडाचं मास आहे, आणि ह्या प्रोसेस मध्ये दगडाला किती ऍक्सेलरेशन भेटले ते हे आहे. ठीक आहे. तर मग आता ऑब्विसली हे दोन्ही फोर्सेस समान असतील, कारण आपण समानच वस्तूबद्दल बोलतोय ना. म्हणून मग आता आपण पुढे काय करू शकतो, आपण असं लिहू शकतो की इथे आता ना, नीट बघा मी काय करते, ह्या इक्वेशनला मी पहिल्या वाल्या इक्वेशनला थोडंसं चेंज करणार. कसं चेंज करणार आहे, अर्थचं मास मी जे आहे ते, अर्थचं मास मी घेते कॅपिटल एम. बघा, तर अर्थचं मास मी घेतलं कॅपिटल एम, आणि त्या दगडाचं जे मास आहे ते मी घेते स्मॉल एम. ठीक आहे. आणि माना की आता तो दगड ना पृथ्वीवरती ठेवलेला आहे, आणि म्हणून बघा, पृथ्वीपासून त्या दगडाचं अंतर किती असेल, जेवढी पृथ्वीची त्रिज्या आहे. म्हणून मी त्या पृथ्वीचे जे त्रिज्या आहे, रेडियस आहे, त्याला आर घेते. सो इथे येणार मग दोघांमधलं डिस्टन्स आर स्क्वेअर. आता ऍक्च्युली आपण इथे काय करतोय की दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असेल त्या हिशोबाने काढतोय. जी ची व्हॅल्यू आपण काढणार आहे, अर्थची जी ग्रॅव्हिटी आहे ना,
ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ती जी ची व्हॅल्यू काढणार आहे. आता इथे जी मी इक्वेशन नंबर 2 लिहिलेली, इथे मी काय करू शकते, आता हे एम जे आहे जसंच्या तसं ठेवते आणि इथे ऍक्सेलरेशनला मी आता ए न लिहिता लिहिणार आहे मी जी. का बरं मी जी लिहिणार आहे? कारण ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे आपला अर्थचा, त्याच्यामुळे ते अर्थला वस्तूला मिळालेला ऍक्सेलरेशन आहे, म्हणून मी ए च्या ऐवजी फक्त जी लिहिणार आहे. दॅट्स इट. अजून काही नाही वेगळं करणार आहे. ठीक आहे. तर मग ह्या दोन्ही इक्वेशन समान असतील, कारण फोर्स सेमच, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दलच आपण बोलतोय ना, म्हणून मग त्यांच्या लेफ्ट हँड साइड, लेफ्टला एफ एफ आहे, लेफ्ट हँड साइड सेम आहेत, एल एच एस आर इक्वल, सो आर एच एस राईट हँड साइड्स पण इक्वल असतील असं आपण मानून चालतो, राईट. तर बघा आता मी कसं लिहिते. तर मी आधी इक्वेशन नंबर 2 ला लिहिते इकडे. सो एम जी इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. आता दोन्ही इक्वेशन मध्ये स्मॉल एम काय, त्या दगडाचं मास आहे तर सेम असणार आहे, म्हणून एम एम कॅन्सल. तर बघा तुम्हाला आन्सर काय भेटलं मग, जी इज इक्वल टू व्ही एम अपॉन आर स्क्वेअर. झालं. तर आता तुम्ही बघू शकता, म्हणजे आपली अर्थ कुठल्या पण वस्तूला किती ऍक्सेलरेशन देते, किती त्वरण देते, ते आता जर नीट बघितलं तर तुम्ही, ते वस्तूचं स्वतःचं मास किती त्याच्यावर डिपेंडंटच नाहीये. म्हणजे काय म्हणायचं इथे, का डिपेंडंट नाहीये, कारण मास तर कट झालं ना. तर इथे पृथ्वीचं स्वतःचं मास, पृथ्वीची रेडियस आणि ऍक्सेलरेशन आपलं म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, तर त्याची व्हॅल्यू तर फिक्सच आहे, पूर्ण युनिव्हर्स मध्ये त्याची व्हॅल्यू फिक्स आहे. तो आहे अर्थ वरती असणारी कोणती पण वस्तू, म्हणजे से फॉर एक्झाम्पल तुम्ही, मी, सगळ्या ज्या रस्त्यावरती ठेवलेल्या गाड्या आहेत, ह्या सगळ्यांवरती ऍक्सेलरेशन आपण काढलं तर त्याची किंमत फिक्स राहणार आहे. आता ना हे सायंटिस्ट लोकांनी ना मग ह्याच्या किमती ठेवून जीची व्हॅल्यू पण फाइंड आउट केली. जी तुम्हाला माहितीच आहे, 6.67 इंटू 10⁻11. एक मिनिट हा, आज ना सिस्टीमचा काहीतरी इश्यू झालाय. बरं ठीक आहे, एनी हाव आपण कम्प्लीट करूया क्लास. 6.67 इंटू 10⁻11 आहे. अर्थचं मास किती आहे, 6 इंटू 10⁻24 kg. आणि रेडियस किती आहे अर्थची, अर्थची रेडियस बघा किती आहे, तुमच्या बुक मध्ये ऑलरेडी दिलेली आहे अर्थची रेडियस. अर्थची जी रेडियस आहे ती पण 6. अर्थचं मास 6 आहे, 6 इंटू 10⁻24 आहे. रेडियस पण बघा 6.4 आहे, जवळपासचीच आहे. हा, पण इथे जी पॉवर आहे ती आपली जी आहे ती 6 इंटू 6.4 इंटू 10⁻6 आहे. ठीक आहे. डोक्यावरती ते 10च्या जे आहे ते 6 आहे. सो 6.4 इंटू 10⁻6, ह्याचं काय करायचं आपल्याला, वर्ग करायचे, कारण आर स्क्वेअर आहे ना. तर हे सगळे नंबर्स, ह्याचे जर कॅल्क्युलेशन्स तुम्ही व्यवस्थित केले तर मग सायंटिस्ट लोकांना त्याची माहिती तुम्हाला किती किंमत मिळाली. त्याची किंमत जी मिळाली, जीची जी किंमत मिळालेली होती ती होती 9.7777 असं होत जाणार आहे. तर मग म्हणून आपण काय करतो, त्याला हे करतो, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू त्याची घेतो. तर ती 9.777 आहे. तर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जी आपण नेहमी सगळीकडे वापरतो ती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि कधी कधी ही किंमत आपण गणित सोडवताना कॅल्क्युलेशन सोपे व्हावे म्हणून 9.8 लाच 10 पण घेतो. ठीक आहे. पण ऍक्च्युअल मध्ये त्याची खरी जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, 9.777. ठीक आहे. तर इथे मग आपण आजचा क्लास संपूयात. सो आज आपण 3 गोष्टी बघितल्या. एक तर तुमचं क्वेश्चन नंबर 5F एक्सरसाइज मधला क्वेश्चन सॉल्व्ह केला आपण. त्याच्यानंतर व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो बघितला. आणि व्हॉट इज दिस ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि ते कसं आलं. हा, मगाशी मी जे तुम्हाला सांगत होती, आता हे नीट लक्ष देऊन ऐका बरं का. अर्थकडे ना आपण 2 वस्तू सोडल्या. समजा एक माझ्या हातात बॉल आहे आणि एक हातामध्ये
कुठल्या पण पक्षाचं पीस आहे, त्याचा फेदर आहे, तर त्या दोन्ही सोडल्या ना, तर माहितीये तुम्हाला, आता हवा जर नसेल, व्हॅक्यूम असेल, तर दोन्ही समान म्हणजे तुम्हाला ना सेम ऍक्सेलरेशनने खाली पडताना दिसतील. तर त्याच्यासाठी ना तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये मी एक व्हिडिओ दाखवेल. ठीक आहे. तर चला आता आपण इथे क्लास संपूया. आजचा होमवर्क तुम्हाला हा आहे की हे एक्सप्रेशन जे मी जसं सोडवून दाखवलं त्या फळ्यावरती, सेम टू सेम नोटबुक मध्ये कॉपी करा आणि हे तुम्हाला न बघता सोडवता येईल, हे एक्सप्रेशन काढता येईल जीचं, ह्याची प्रॅक्टिस करा. कारण हे एक्झाम मध्ये विचारतात, व्हॉट इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर इट, डिराईव्ह मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर इट. ओके. तर चला आता आपण नेक्स्ट क्लासमध्ये भेटू. तुम्हाला काही गोष्टी जर समजल्या नसतील तर परत एकदा रेकॉर्डिंग बघा. तरी पण डाऊट असेल मला नेक्स्ट क्लासमध्ये विचारा. ठीक आहे. तर चला आपण इथे क्लास आपला थांबूयात. बाय बाय सगळ्यांना.